जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSI ची तयारी करतायत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। त्यामध्ये आपण पहिली गोष्ट बघणार आहे की जी जनरल सगळ्याला माहित आहे की डिपार्टमेंटल PSI एक्झाम परत सुरू होणार आहे, पण त्याच्याबरोबर दुसरी महत्त्वाची की अंदाजित रिक्त जागांची संख्या कधी आहे, साधारणतः ऍडव्हर्टाइजमेंट काय कधी असेल आणि अंदाजित सिलेबस कशा प्रकारे असू शकतो, या समस्त गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे। त्याच्यामुळे ज्यांची आतापर्यंत संधी हुकली डिपार्टमेंटल PSI अंतर्गत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या मित्रापर्यंत ह्याला नक्की पोहोचवा। तर पहिले आपण सुरुवात करूया की डिपार्टमेंटल PSI एक्झाम 2025-26। तर पहिला मुद्दा आपल्याला सरसकट माहित आहे की डिपार्टमेंटल PSI वरची जी आपण पाहतो शंका होती किंवा यामध्ये म्हणजे डिपार्टमेंटल PSI एक्झाम बंद होणार किंवा काय होणार, पण गव्हर्नमेंटनं सरळ सरळ इथं सांगितलेलं आहे की डिपार्टमेंटल PSI म्हणजे इथून पुढे महाराष्ट्रात PSI ची जी भरती केली जाणार आहे GR नुसार सांगतो, GR जरी दिसत नसेल तरी सुद्धा नीट बघा, तर ती कशी भरती असेल तर 50% भरती MPSC च्या माध्यमातून, 25% भरती या ठिकाणी आपण पाहतो डिपार्टमेंटलच्या अंतर्गतनं आणि 25% भरती ही पद उन्नती अर्थात ज्याला आपण प्रमोशन म्हणतो त्याच्या माध्यमातून। बघा टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली टाकलेली आहे। डिपार्टमेंटलची जी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी टेलिग्रामची लिंक जॉईन करा, का तर ही लिंक तुम्हाला इथून पुढे सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करायला कारणीभूत ठरेल। आता बघा काय आहे की पहिली गोष्ट अंदाजित जागा किती असू शकतील डिपार्टमेंटल PSI ची ऍड येणारच आहे। तर विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रात 2498 एवढ्या जागा PSI च्या रिक्त आहेत। जो माहिती अधिकार आहे त्यानुसार किती 2498 जागा PSI च्या रिक्त आहेत। त्यामध्ये अप्रॉक्सिमेट हिशेबासाठी पकडलं तर 1200 साधारणतः 30 जागा ह्या MPSC मार्फत भरल्या जाणार। म्हणजे सध्याची स्थिती आहे 2026 ला रिक्त जागांची संख्या अजून वाढणार आहे। आतापर्यंतची तुम्हाला सद्य स्थिती सांगतोय। यामध्ये आपण पाहतो की 600-650 च्या आसपास ह्या डिपार्टमेंटल PSI ची ऍड म्हणजे रिक्त जागा आहेत सध्या, आणि यातून किती ऍड करतात हे महत्त्वाचा विषय। म्हणजे 200 च्या वर तरी ऍड असली पाहिजे अशी आपण मिनिमम अपेक्षा इथं ठेवायला हरकत नाही। आणि प्रमोशनच्या अंतर्गत एक साधारणतः 700-750 पद भरली जातील। हे काय टप्प्याटप्प्यानं चालत राहील, पण आपल्यासाठी महत्वाचं की एवढी जागा हे रिक्त संख्या आहे। आता पुढचा विषय की ऍडव्हर्टाइजमेंटचा विषय कधी आहे नेमका, की ऍड ही साधारणतः कधी येऊ शकते। तर ऍड बद्दलचा विषय असा आहे की जे मागणी पत्रक आहे हे मागणी पत्रक हे आपण पाहतो की प्रत्येक डिपार्टमेंटकडे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजे लक्षात घ्या, आता दिवाळीच्या आसपास जर आपण बोललं तर नगर परिषदेची आचारसंहिता आहे, म्हणजे इथं हे मागणी पत्र मंजूर होऊ शकत नाही। थोडक्यात 31 जानेवारी पर्यंत समस्त स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रक्रिया पूर्ण होईल। तर अंदाजित आपण म्हणू शकतो की फेब्रुवारी किंवा मार्च 2026 ला 2025 ची ऍड येईल आणि 26 लाच परत 26 ची ऍड येईल। म्हणजे 26 ला तुम्हाला 2 ऍड असतील। 26 ला काय 2 ऍड असतील डिपार्टमेंटल PSI च्या। आता ह्याच्या संदर्भातला सिलेबस काय, आता जसं की आपण पाहिलं की एक्साइजच्या सिलेबस मध्ये थोडेसे चेंजेस केले होते डिपार्टमेंटलचे, तर इथं चेंजेस पॉसिबल आहेत का, तर आहेत, पण ते मुख्यला आहेत। मुख्यला जे कायदे कानून आहेत ना त्यामध्ये नवीन जे BNS वगैरे ऍड झालेले आहेत ते यामध्ये इन्क्लूड होतील, परंतु पूर्वच्या संदर्भात जे आपली पूर्व तयारी आहे हे तुम्ही आतापासून हळूहळू चालू ठेवायला हरकत नाही। म्हणजे पूर्वची जी आहे मराठी इंग्रजी ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला टाकणार आहे की याच्या संदर्भात काय वाचायचं। आणि एकदम बेसिक पासून जर तुम्हाला डिपार्टमेंटलची तयारी करायची तर पहिला मॅटर लक्षात घ्या की डिपार्टमेंटलच्या संदर्भात ह्या बॅचेस देखील फक्त पूर्वची पूर्व मुख्यची ह्या बॅचेस पण तयार झालेले आहेत, म्हणजे स्टार्ट झालेले आहेत। हे तुम्ही जॉईन करा, का तर हे बघा तुम्ही वैयक्तिक अभ्यास करून पास होणार नाही असं नाही, 100% पास होणार,
परंतु त्याच्यासाठी थोडासा कालावधी वगैरे वाढतो. इथं आता अनुभवी प्राध्यापक वर्ग आहेत, म्हणजे इथं जर फॅकल्टी वर्ग आहे अनुभवी आहे, एकदा इथं जाऊन डेमोही चेक करा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की लेक्चर नेमके घेतलेत कशा प्रकारे ते. चालेल, म्हणजे ही माहिती मित्रांपर्यंत शेअर करा की साधारणतः डिपार्टमेंटलच्या 650 रिक्त जागा साधारणतः फेब्रुवारी मार्च हे तुमच्या ऍडची संभाव्य तारीख असू शकते. आणि पुढचा राहिला विषय की एकंदरीत 2026 ला दोन्ही ऍड येणार, 25 ची पण येणार आणि 26 ची पण येणार. आणि सिलेबस मध्ये मुख्य मध्ये थोडासा चेंज पॉसिबल असू शकतो आणि तेही नवीन कायदे कानूनचा व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गोष्ट नाही, हे डोक्यात ठेवा. आणि डिपार्टमेंटलची दणकून तयारी आहे, त्या तयारीला सुरुवात करू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.